मित्रांनो, मी कोकणी रणजित आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, मी आलो आहे आता ना महाड या ठिकाणी. महाड या ठिकाणी गांधारपाली लेणी आहेत, बुद्धकालीन लेणी आहेत. त्या लेणी बघण्यासाठी आलो आहे मी. माझ्या पाठीमागे बघू शकता आमचा पूर्ण ग्रुप आलेला आहे. मी त्या बुद्धकालीन लेणी बघण्यासाठी आलेलो आहे महाड या ठिकाणी. तर चला आपण जाऊया. त्या बुद्धकालीन लेणी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत. तर चला आपण जाऊया. आता वाजले 11, थोडं ऊन होणार आहे. तर प्रयत्न करूया वरती चढण्याचा. 128 पायऱ्या आहेत, त्या आपल्याला चढायच्या आहेत. आणि जेव्हा मुंबईवरून गावच्या ठिकाणी जात असतो तेव्हा आपल्याला डाव्या साईडला बुद्ध लेणी दिसतात, आणि जेव्हा गावावरून मुंबईच्या साईडला येतो आपण तेव्हा आपल्याला उजव्या हाताला दिसतात. त्या मी तुम्हाला काढून दाखवतो कोणत्या ठिकाणी त्या. हे बघू शकता, हा मुंबई गोवा महामार्ग आहे. आता ब्रिज झालेला आहे, हा ब्रिज आहे. आपल्याला इथून वरती जायचं आहे, इथून जायचं आहे. बघा, या पुढे तुम्हाला दिसतात बुद्धकालीन. तर आपल्याला जायचं आहे, चला जाऊया. आणि आम्हाला पहिलं स्तूप बघायला मिळालेलं आहे वरती जाता जातात. चला आपण आता हळूहळू वरती जाऊया. त्याच्यानंतर हे दुसरं स्तूप आहे, बघायला मिळालं आम्हाला, बघू शकता. मुंबई गोवा महामार्ग. आपल्याला इथे वरती जायचं. आजूबाजूचा परिसर बघू शकता तुम्ही. तर हा मुंबई गोवा महामार्ग आहे कोकणामध्ये जाण्यासाठी. त्या गाड्या तुम्ही बघू शकता. बघा, हा मुंबई गोवा महामार्गाला लागूनच आहेत या लेण्या. आपल्याला गावी जाताना किंवा येताना या लेण्या आपल्याला दिसतात. बुद्धकालीन लेण्या आहेत. बघा, माझ्याबरोबर आलेले मित्र खाली आहेत, मी आलो पुढे. किती वरती आलोय बघा मी. पाठीमागे माझ्या मुंबई गोवा महामार्ग आहे, बघू शकता. एक पहिली बुद्ध लेणी आपल्याला बघायला मिळणार आहे, बघू शकता. एक पहिली बुद्ध लेणी बघायला भेटलेली आहे आपल्याला. आणि हा इथे नाही, पाण्याचा साठा करण्यासाठी छोटी बनवलेली विहीर होती. अशा प्रकारे पहिली लेणी बघायला मिळाली आपल्याला. हा वरून नजारा बघू शकता तुम्ही यातमध्ये. अशा प्रकारे एक इथे वरती पण आहे, हे बघू. हे बघू शकता. इथे पण आपल्याला बघायला मिळत आहे लेणी. मी आता वरती आलेलो आहे प्रयत्न करून त्या लेणीवरती, बघू शकता. ॲक्च्युली चढायला जागा नाही आहे, तरी पण मी आलो इथपर्यंत.
ॲक्च्युली ना लॉक मारलेलं आहे आणि मग लॉक आता जाऊ शकत नाही आपण आतमध्ये. त्यांचं स्तूप आहे. ते जाळ्या लावल्या ते काळानंतर झालं आपल्याला जाऊ शकत नाही आपण. बघू शकता आम्ही सगळे आलेलो एकत्र युट्यूबवर. आपल्या संगमेश्वर तालुका, चिपळूण तालुका मधील आमचे धम्म बांधव आहेत. हे सगळे तुमच्यापर्यंत जेवढा होईल तेवढं आम्ही तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. बाबासाहेबांचे विचार किंवा हे लेणी स्तूप ते चांगल्या तुम्हाला माहिती तुमच्याबरोबर पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता वाजले दुपारचे 11:30-12 वाजले असतील ना. शेवट पण बघा, कारण आम्ही मेहनत करतो या उन्हामध्ये. आपल्या सगळ्या कोकणातलेच मंडळी आहेत. सगळ्यांच्या व्हिडिओची मी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. सगळ्यांच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. बघू शकता पाठीमागे. चला आता आपण पुढच्या लेणी बघायला जाऊया. बघू शकता ठाणा, मुंबई या ठिकाणी आलेलो. आता इथले काही स्तूपाने खालच्या ठिकाणी लॉक केलेले आहेत, त्यामुळे आपल्याला ते बघायला नाही मिळाले. आणि हे थोडं ना बांधकाम इथे चालू असल्या कारणाने वरती जाणं पण कठीण आहे. हे बघू शकता वरती अशा प्रकारे स्तूप आहेत. वरती जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. आमचे प्रशांत पवार ठाण्यावरून आणि मुंबई या ठिकाणून काही मंडळी आली होती, तर त्याने आमच्या चॅनलची लिंक मागितली. तर प्रशांत पवार हे आमचे यूट्यूबर आहेत, तर ते त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घेतात. त्यांनी आमचे लिंक मागवले, तर त्यांना पण आमच्या चॅनलची लिंक पाठवणार आहोत. आणि आपले धम्म बांधव आहेत ते पण बघूया. मला कठीण वाटते वरती जाणं, तरी मी प्रयत्न करणार आहे वरती जाण्याचा. चला, इथे पण एक स्तूप आहे, थोडं कठीण आहे इथे चढणं उतरणं. उभं राहायला जागा नाही. स्तूप आहे इथे. काळीने पाण्याचा साठा करण्यासाठी नाही आहे. ही 21 नंबर होती, ही 22 नंबर लेणी आहे. बघू शकता. ॲक्च्युली आतमध्ये जायला नाही आहे, काही कारणास्तव इथे ताळा लावण्यात आलेला आहे. गैरवर्तणूक होते त्यामुळे. त्यानंतर आपण पुढेची लेणी बघूया. ही किती नंबर? 23 नंबर आहे. 23 नंबर लेणी आहे. मित्रांनो, काही लेणीचे नंबर दिसत नसतील तरी पण मी त्या दाखवण्याचा प्रयत्न करतोय. जेवढे दिसतात त्याप्रमाणे तुम्हाला मी या लेणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आपण ज्या मुंबईवरून किंवा गावावरून या ठिकाणी ह्या रोडने जातो ना आपण, तेव्हा आपल्याला डाव्या हाताला उजव्या हाताला या लेणी दिसतात. आज आम्ही प्रत्यक्षात इथे अनुभव घेतलेला इथे येऊन. खूप वर्षापासून येतो जातो, लक्ष देतो इथे, पण तो कधी आलो नाही. आणि आज इथे भेट दिलेली आम्ही बुद्ध लेणींना. सगळ्या लेण्यांना इथे बंद केले. बघू शकता काय वर्क केलं या लोकांनी तेव्हाच्या काळामध्ये. बघू शकता उंची पण बघा, उंची मला तर 10 ते 12 फूट. 23 नंबर. वरती जायचं आपल्याला, वरती पण लेणी आहेत. वरती जायचा प्रयत्न करतो. काय सापडतंय? चालू होतोय मोबाईल. वरती जायला रस्ता आपण बघूया आता. वरती जायचं आहे ना.
आता आपल्याला गांधारपाली लेणी याची माहिती देणार आहेत अनिल जाधव. तर आपण त्यांच्या तोंडून ही माहिती घेऊया. गांधारपाली लेणी आणि इतर लेणीची पण आपल्याला माहिती मिळणार आहे. तर चला जाऊया. तानाजी यादव आहे, मी अशोक अनिल जाधव, संस्थापक सदस्य अशोक वाड्याचा. माझे सहकारी आहेत जयस्वाल गांगुर्डे, तसे तानाजी यादव आहेत तिकडे, भारताई गायकवाड आहेत आणि आपले सगळेच माझे सदस्य आहेत, सगळे मित्र धम्मबंधू भगिनी. आम्ही अशोकवाडीच्या माध्यमातून ज्या अतिक्रमित लेण्या आहेत किंवा दुर्लक्षित लेण्या आहेत त्याच्यावरती धम्मस्थळे आयोजित करतो, जेणेकरून लेणीवरती जे अतिक्रमण होतं ते लेणीवर अतिक्रमण होण्याचं कारण काय की आपण स्वतः आहोत. त्या लेणीवरती वर्ष त्या लेणीवरती आपण जायचं बंद केलं आहे, त्याच्यामुळे त्या लेणीवरती अतिक्रमण होत असतं. म्हणून त्या अनुषंगाने लेणीवर अतिक्रमण होऊ नये म्हणून बौद्ध म्हणून धरोहर आपलं एक कर्तव्य आहे की भले आपण आठवड्यातनं एक दिवस बुद्धविहारात जातो, पण महिन्यातनं एक दिवस लेणीवरती गेलं पाहिजे. ह्याप्रमाणे जर आपण लेणीवरती गेलो तर लेणीवरती होणारं अतिक्रमण थांबू शकतो, त्याच्यावरती आळा बसू शकतो. ही जी लेणी आहे ही गांधारपाली लेणी आहे. हे गांधारपाली लेणी ही इसवी सन पूर्व म्हणजे हिनियर आणि महायान या काळात बनवलेली आहे. आपण सुरुवातीपासून बघत आहात, सुरुवातीचं वरचं जे आहे ते इनकम्प्लीट लेणी आहे. अशी लेणी करत करत आपण इथपर्यंत आलो आहोत. दुसरी गोष्ट अशी की लेणी संवर्धन का करावं. आज लेणीवरती आपण पाहिलं जे बऱ्याचशा लेणीवरती आहेत 99% ज्या लेण्या आहेत त्या लेण्या महाराष्ट्रातल्या 1200 लेण्यापैकी 99% लेणीवरती अतिक्रमण झालं आहे. आता तुम्ही कारला म्हणा किंवा भाजे म्हणा, भाजेमध्ये सुद्धा ते शिवलिंग बसवण्याचा प्रयत्न केला आहे, हे अतिक्रमित आहेत. तर ह्या अतिक्रमित लेणीवरती ज्या काय अतिक्रमण झालं आहे ह्याला कारणीभूत आपण स्वतः आहोत, कारण की आपण आपल्या तिकडे त्या लेणीची धरोहर आहे, आपली जी भारतीय धरोहर आहे ती धरोहर आपण जपण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे सर्वांनी. म्हणून लेणीवरती धम्मस्थळे आयोजित केल्या पाहिजे, कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजे आणि कार्यशाळा आयोजित केल्यावरती तरी आपली धरोहर कुठे आता मृत अवस्थेत आहे त्याला पुनर्जीवित करण्याचं काम प्रत्येक बौद्धांचं कर्तव्य आहे. दुसरी गोष्ट मी इतर समाजालाही सांगू इच्छितो की ही लेणी कुठच्या एका कास्टिझमकडे न पाहता हा जो वारसा आहे हा वारसा येणाऱ्या पिढीला समजला पाहिजे. आपण जर पाहिलं तर जर ही जी कला किंवा हे कार्विंग किंवा हे स्थापत्यकला जर ही संपली तर येणाऱ्या काळामध्ये ती नष्ट होणार आणि मग ती येणाऱ्या काळात नष्ट झाली की ते आपल्याला ते पाहायला भेटणार नाही. त्यामुळे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे तर ही जी स्थापत्यकला आहे किंवा लेण्या ह्या लेण्या संवर्धित झाल्या पाहिजेत. आज आपण पाहिलं की गड किल्ल्यावरती बरेचसे लोक काम करणार आहेत, बरेचसे लोक काम करत आहेत, पण बुद्ध लेण्यावर काम करणारे काही मोजक्या संघटना आहेत जे काम करत आहेत. आज आपण तुम्ही पाहिलं ज्यावेळी एंट्री मारली तर 2 स्तूप तिथे प्रिझर्व केलेत. पूर्वी ते स्तूप तिथे पडलेले होते. ज्या ज्या लेणी संवर्धक संघटना आहेत त्यांनी ESI पत्रव्यवहार करून त्या लेणी संवर्धनाच्या माध्यमातून स्तूपाचं पुनर्जीवित केलं किंवा त्याचं संवर्धन केलं आहे. हे कोणा एकाचं काम नाही, तर सर्व लेणी संवर्धकांचं काम. प्रत्येकाने तिकडे दिलेत, प्रत्येकाने आपला वेळ दिलाय, आपला टाईम दिलाय. एकेकाळी तर आम्ही असं आलो होतो, आम्ही एका टीमच्या माध्यमातून ते शिल्प उभं करण्याचा प्रयत्न केला होता. मग शेवटी ESI त्याची दखल घेतली आणि ते संवर्धित करण्याचा प्रयत्न केला. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेणीवरती येताना प्रत्येकाने की कोणती चुकीची गोष्ट करू नये किंवा स्वच्छता करावी, कोणी घाण वस्तू करू नये किंवा एखाद्या प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे आपले लोक त्याला खूप हे करतात. म्हणजे आपले काही सगळीच लोक कुठं कचरा असेल कचरा करतात आणि बॉटल्स वगैरे खाण्याच्या प्लेट्स इकडे तिकडे टाकून देतात. म्हणून मी आम्ही समाजाला आवाहन करतो की जो कोणी येईल त्याने जास्तीत जास्त ह्या लेणीचं सौंदर्य जपण्याचा प्रयत्न करावा. कारण की ही लेणी जे सम्राट अशोकापासून जी सुरुवात केली आहे ते अगदी हिनयान, महायान, वज्रयान, तंत्रयान, मंत्रयान संपूर्ण इसवी सन 10व्या शतकापर्यंत याचं काम चालू होतं. प्रत्येक लेणीचं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेणीचं. पहिली लेणी कोरली आहे जे महाराष्ट्रातले जे वेगवेगळ्या अभ्यासकांच्या मते जीवदानीसुद्धा आहे. जीवदानीसुद्धा अभ्यासकांच्या मते ते कोरलेली आहे. तशा भाजी लेणी आहे, त्याला समकालीन कोंडाणे लेणी आहे जी कर्जतमध्ये आहे. कर्जतपासून 10-12 किलोमीटरवरती. ह्या लेण्या कार्विंग केल्या त्या सगळ्या दुर्लक्षित आहेत. काही ठिकाणी कोंडिवटे लेणीमध्ये तर संपूर्ण त्या कोंडिवटे लेणीला तर संपूर्ण महाकाली म्हणतात. त्या महाकालीचं संपूर्ण तिथं कोणत्या प्रकारचे अवशेष नाही. महाकालीचं मंदिर लेणीच्यापासून खूप लांब आहे, पण त्या लेणीमध्ये महाकाली म्हणून म्हणतात. मग इथं सुद्धा काम केलं पाहिजे प्रत्येकाने. आज त्या लेणीवरती सगळ्या लेणी संवर्धकांच्या मदतीने आज तिकीट काउंटर लागले म्हणून तिकडे काम झालेलं आहे. पण त्या लेणीमध्ये जर पाहिलं तर संपूर्ण शिल्प तोडलेले आहे. जर आपण जर तिकडे गेला असाल यूट्यूबर्सने जर तिकडे गेला तुम्ही प्रत्यक्षात बघा तिथं कशा प्रकारे स्ट्रक्चर केलं आणि कशा प्रकारचे लेणीची मोडतोड केली, बुद्धांच्या शिल्पाची कशी तोडफोड केली. काही ठिकाणी ते आम्हाला लेणी संवर्धन करताना
आम्ही त्यावेळेला आम्ही पावडर घमेलसुद्धा त्या लेणीमधला गाळसुद्धा आम्ही साफ केलेला आहे त्या लेणी संवर्धकांनी. मी इंडिव्हिज्युअली माझं नाव नाही घेत आहे, सर्व लेणी संवर्धकांनी. कारण की मी माझं नाव घेतलं तर माझं काहीतरी आपण लाल करतो अशा प्रकारे, पण सर्व लेणी संवर्धकाचं ते कर्तव्य आहे आणि काम आहे ते. दुसरी गोष्ट जर लेणीमध्ये बघितलं काय काय ठिकाणी तर खूप घाणेरडे चाळे करताना सुद्धा आम्ही पाहिले. कपल्स लोक येऊन घाणेरडे चाळे करतात. काही ठिकाणी कंडोम्सचे पॉकेटसुद्धा आम्हाला भेटले आहेत. हे एवढे म्हणजे एवढा अपमान कुठच्या लेणीमध्ये कुठे किल्ल्यावरती नाही करू शकत नाही. कारण की बुद्ध हा सगळ्यांना शांततेचा मार्ग दाखवतात. त्याचाच परिणाम हे अशा प्रकारे घाणेरडे चाळे करतात. जे समाजकंटक आहेत किंवा समाजामधले काही वाईट गोष्टी आहेत, प्रवृत्ती आहेत, त्या हे काम करत असतात. अशा प्रकारे जे सर्व लेणी संवर्धक आजसुद्धा त्यावरती पण आमची एक टीम आहे, जे आमचे सहकारी आहेत पूर्वीचे, जे MBCPR टीम आहे, ते सुद्धा वरती काम चालू आहे त्यांची बुद्धवंदना वगैरे चालू आहे. आम्ही लेणीवरती प्रत्येक वेळा बुद्धवंदना घेतो. बुद्धवंदना घेतल्यानंतर आम्ही लेणीची माहिती देतो आणि लेणीची माहिती दिल्यानंतर कार्यशाळा समाप्त करतो. काल रात्री आम्ही निघालो आहे मुंबईवरून. आज सकाळी नाश्ता केला. म्हणजे 27 मार्च बाबासाहेबांनी जो पाण्याचा संगर केला त्या तळ्याला आम्ही अभिवादन केलं आणि तिथून मग इथे लेणीवरती आलो. तिथं नाश्ता केला आणि आज आम्ही इथे आता थोड्या वेळानं आम्ही जाणार तिकडे, जे हॉटेल आहे जिथं पंकज म्हणून हॉटेल आहे तिथे जेवणार आणि आम्ही मुंबईला प्रयाण करणार आहे. बस एवढीच मी माहिती देऊ शकतो. नवबुद्धा जय भीम. कसं माहिती आहे काय, आमच्या फेसबुक पेज आहे अशोक वॉरियर म्हणून. हां, त्या फेसबुक पेजच्या माध्यमातून किंवा माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे, माझ्या सोशल मीडियावर सुद्धा व्हॉट्सअप नंबर आहे. त्यावर तुम्ही कनेक्ट होऊ शकता. किंवा आमचे यशवंत गांगुर्डे सर आहेत, त्यांचासुद्धा नंबर असतो व्हॉट्सअपला. तर तिथं तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून जोडू शकता. पण ते करताना पहिली गोष्ट तुमचं शील खूप महत्त्वाचं आहे, तुमचं कॅरेक्टर खूप महत्त्वाचं आहे. तुमचं जर कॅरेक्टर जर चुकीचं असेल किंवा तुम्ही जर हातामध्ये सिगरेट किंवा तंबाखू वगैरे या गोष्टी करून जर आमच्यावर जोडत तर आम्ही तुम्हाला नाही. प्रत्येक लेणी संवर्धनाचा हा नियम आहे. पण तुम्ही हे करताना पहिली गोष्ट तुम्ही स्वतःचं कॅरेक्टर चांगलं सांभाळलं पाहिजे. तुम्ही लोकांबरोबर कशा प्रकारे वागता. कारण ज्यावेळी आपण धम्माचं काम करतो तर तुमच्यामध्ये विनयशीलता असली पाहिजे, तुमच्यामध्ये प्रामाणिकता असली पाहिजे. कारण की ही जे धम्मस्थळे आयोजित करतात, जो लेणी संवर्धक आयोजित करतो, तो ना नफा ना तोटा याच्यावरती करतो. त्यांचं इंटेन्शन एकच असतं की लोक लेणीवरती गेली पाहिजे. तर लोक जोपर्यंत लेणीवर जात नाही तोपर्यंत इथं होणारं अतिक्रमण थांबणार नाही. म्हणून जर तुम्हाला आमच्याबरोबर जे वाटतं किंवा कोणतेही, आता पुण्यामध्ये पण काही अशा लेणी संवर्धक समूह आहेत. आता आमच्या पुण्यात आमच्या एका सेव्ह बुद्धिस्ट केव्ज म्हणून ते ठाणे लेणीवरती गेले. तर ठाणे लेणी तुम्ही नाव ऐकलं की नाही माहीत नाही. तुमच्या योगायोग आला तर नक्कीच जाऊ आपण ठाणे लेणीवरती. ते 3 डोंगर चढून पार करावे लागतात. आज तिकडे ती लोक गेले. तिथं सुद्धा बुद्ध लेणी आणि ती बुद्ध लेणी ही महामायेच्या नावावरती आहेत, जे तथागत बुद्धांची आई म्हटली जाते. म्हणजे कोलीय वंशाची ही बुद्ध लेणी आहे. असे त्याला एव्हिडन्स आहे. प्रत्येक लेणीला एक एव्हिडन्स आहे की कोणाच्या नावावरती आहे, तो दान करता कोण आहे, तो दान देणारा कोण आहे, प्रत्येकाला माहीत आहे. तिथं व्यापारी मार्ग व्यापाऱ्याने दान दिले आहे. तिथं पानपोडी आहेत किंवा चैत्यग्रह आहेत, भिक्खू निवास आहेत, हे सगळं दान करताना व्यापाऱ्याने दिलेले दान आहे. मग अशा प्रकारे जर तुम्ही जर आमचा एक नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यामुळे तुम्ही जॉईंट होऊ शकता. आणि जॉईंट होऊन जर तुम्हाला इच्छा असेल तर ते आमच्या काही कंडिशन्स आहेत, ते कंडिशन फॉलो करावं लागतील तरच तुम्हाला तिथे जॉईन केलं जाईल. अजून काही चला, थँक्यू व्हेरी मच. नक्कीच नक्कीच नक्कीच. आमचे पण सगळे मुंबईचेच आहेत. थँक्यू 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 व्हेरी मच. थँक्यू. नक्की 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 नक्कीच नक्कीच नक्कीच. थँक्यू. सगळ्या लेणीबद्दल जास्तीत जास्त जनजागृती पण करा, अशी आम्ही तुम्हाला मंगल कामना करतो. जेणेकरून हा जो वारसा आहे हा पुढच्या पिढीला गेला पाहिजे, एवढी फक्त आम्ही अपेक्षा करतो तुमच्याकडून. ह्याचं बरेचसे यूट्यूबर असे आहेत की चुकीची माहिती पसरवतात. आम्हाला कारण की आमचं त्याच्यावर डिबेट पण झालं. आम्ही चॅलेंज देतो त्या लोकांना, तुम्ही या समोरासमोर चर्चा करा आणि बोला. आम्ही त्यांना चॅलेंज करतो. चुकीची माहिती पसरवत. पांडवां लेणी बांधल्या, पांडव म्हणजे नक्की कोण हे माहिती पाहिजे. पांडव लेणी कशाबद्दल बोलतात. आपण नाशिकची त्रिरेश्मी लेणी आहे, तिचं नाव आहे त्रिरेश्मी. तिथं आमचे म्हणजे अभ्यासक, लेणी अभ्यासक अतुल भोसेकर सर 18 वर्ष त्या लेणीमध्ये काम करत, 18 वर्ष. आणि त्या लेणीचं नामकरण झालं त्रिरेश्मी बुद्ध लेणी. तिला पांडव लेणी म्हणतात. पहिली गोष्ट हा सब्जेक्ट आहे की पांडव लेणी म्हणजे नक्की काय, हा पहिला माहिती घेऊन गेला. पांडव लेणी म्हणजे त्यावेळेला जे कार्विंग करणारे जे लोक होते, जे उपासक होते, उपासक वर्ग होतं किंवा इंजिनियर लोक होतं, त्यांच्या ज्या युनिफॉर्म होता त्यांच्या युनिफॉर्मचा रंग होता पिवळा. पिवळा हा पाली भाषेमध्ये त्याला पित्त म्हटलं जातं किंवा पंडू म्हटलं जातं. पंडू या शब्दाचा अपभ्रंश झाला पांडू आणि पांडू या शब्दाचा अपभ्रंश झाला पांडव. मग लेणी पांडवांनी कोरली म्हणजेच पंडूनी कोरली. म्हणजे पंडू म्हणजे आता तर इंजिनियर जर पाहिला असेल तर इंजिनियरची हाईटचा कलर कोणता आहे, येलो, म्हणजेच ते येलो. मग ते त्यावेळेचे इंजिनियर होते जे पंडू लोक होते किंवा पांडू लोक होते. समजलं, ह्या शब्द अपभ्रंश आहे. आणि तिथून मग पांडव लेणी पांडवांनी कोरली. आणि ते पण सांगितलं काय आता, पांडवांनी एका रात्री कोरली. किती खोटा अपप्रचार करायचो. आणि हे युट्यूबरने पसरवलं आहे.
सोशल मीडियामध्ये पसरतं. आणि आता पांडवांनी जर लेणी जर कोरली असेल तर पांडवांनी कार्विंग करताना काय कार्विंग केलं पाहिजे? रामकृष्ण यांची कार्विंग केली पाहिजे, बरोबर की नाही? मग त्याने बुद्ध का कोरला? याचा अर्थ असा होतो की पांडवांचा जन्म बुद्धांच्या नंतर झाला असेल किंवा पांडव बौद्ध असतील, हा त्याचा अर्थ ऐकतो. अशा लोकांनी आमच्यावर डिबेट करावं, आम्ही कधीही चॅलेंज त्यांचं स्वीकारायला तयार. नक्कीच आम्ही पण तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुम्ही कोणकोणत्या वेगवेगळ्या माध्यमातून, तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही ज्या लेणीचा प्रचार करता तुमचे खरोखर अभिनंदन केलं पाहिजे. पण रिॲलिटी जो खरा इतिहास आहे तो इतिहास तुम्ही प्रसारित करण्याचा प्रयत्न करा. कोणत्या प्रकारच्या चुकीच्या पसरवू नका, जेणेकरून लोक मिसगाईड होतात. लोकांना माहीत नाही या भारतामध्ये इसवी सन 10व्या शतका 8व्या 9व्या शतकापर्यंत बुद्धिझम होता आणि 8व्या नंतर बुद्धिझम संपूर्ण महाराष्ट्रातून संपून टाकला, भारतातून संपून टाकला. परत बाबासाहेबांनी 1956ला पुनर्जीवित केलं. जो मृत बुद्ध होता त्याला 1956ला धम्मदीक्षा देऊन पुनर्जीवित बुद्ध केलं. म्हणून ते आपली आयडेंटिटी आहे. नाही तर बाबासाहेबांसारखा जर महान पुरुष जर नसता तर आम्ही अजून महारच असतो. म्हणून आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो, जे यूट्यूबर्स आहेत, ज्या कोणत्या कास्टिझम आहेत, तुम्ही ह्या कास्टिझमकडे बघू नका. तुम्ही ही धरोहर आहे, ही परंपरा आहे, हिचं संरक्षण झालं पाहिजे आणि हा पुढल्या वारसा गेला पाहिजे, हा विचार करा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. नमो बुद्धाय, जय भीम. मित्रांनो, मुंबई या ठिकाणून आलेल्या आपल्या बंधू भगिनी पण आहे तिथे या बुद्ध लेणीला भेट देण्यासाठी आले आहेत. खूप लांबून आले. काल आलात ना तुम्ही? बुद्ध लेणीला भेट देण्यासाठी आलेले आहेत. बघू शकता या आईंचं वय किती आहे तरी पण इथपर्यंत आलेल्या आहेत त्या. यांना बघून तुम्ही नक्कीच यायला पाहिजे या ठिकाणी. बघा मावशीनं बघा वय बघत नाही पण त्याची इच्छा आहे अशोक ना. वर्वेच्या मार्गदर्शिका, ओके. मुख्य मार्गदर्शिका. मुंबई ठिकाणी काही ठाणा, मुलुंड म्हणजे मुंबई या परिसरातून बहुतेक आलेल्या त्या ताई बघू शकता. तुम्हाला खरोखर सॅल्यूट, तुम्ही एवढ्या उन्हातून आला तिथे लांबचा प्रवास करून. आम्हाला पण तुम्हाला पण आम्हाला आणखीन ऊर्जा येते. माझं नाव रणजित सावंत. चालेल चालेल चालेल. आमचं गांधर हां त्रिरश्मी लेणीचा विषय काढला तर पुढच्या पांडव लेणीचं नाव आहे ते, पण तिला नाव आहे त्रिरश्मी लेणी. ठीक आहे, चला सर, जय भीम. थँक्यू व्हेरी जय भीम मच. सर, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल पुन्हा एकदा. थोडा रस्ता डिफिकल्ट आहे. ज्या ज्या आम्हाला बघायला मिळतात ना त्या मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो. ही 6वी आहे. अशा प्रकारे चढायचं आहे. त्या पायऱ्या बघू शकता तुम्ही किती छोट्या आहेत. तर पण मी आलोय वरपर्यंत. बघा इथून चढून आलो साईडने. रस्त्यानं चालू आहे. आपल्याला इथून जाताना आपल्याला आपले चप्पल काढायचे बाहेरच. आतमध्ये जाणार आहे चप्पल काढून. अशा प्रकारे आतमध्ये आलेलो आहे मी. हे बघा त्यावेळेचं हे कोरीव काम आहे. बुद्धकालीन लेणी तेव्हाची. परंतु काही लोकांनी या लेणीचा गैरसमज पसरवला आहे सगळीकडे. आता इथून चढायचं का? अशा प्रकारे चला आतमध्ये आलेलो आहे मी. बघू शकता एक इथे आहे लेणी.
गौतम बुद्धांची मूर्ती आहे ती दगडामध्ये विलीन केलेली. बुद्धकालीन मूर्ती आहे ही. नक्की या ठिकाणी तुम्ही येऊन भेट देऊ शकता. गांधार पाली बुद्ध लेणीला भाग्य समजतो की आम्हाला या बुद्ध लेणी बघायला मिळतात. बुद्धकालीन लेणी काळोख आहे. अशा प्रकारे बुद्धकालीन लेणी खूप मोठा असा परिसर आहे. किती भव्य दिव्य असा हॉल आहे, बघू शकता. त्याची उंच मित्रांनो, हे बौद्ध उपासक आहेत गणेश पवार. हे आपल्याला एक बुद्ध वंदना गीत गाणार आहेत. चला. ही 8 नंबर लेणी आहे. इथे काही लेणी संवर्धक लोक आलेले आहेत. जय भीम भाऊ, कुठून आला तुम्ही? बीडवरून आलात. जय भीम. बघू शकता हे बीडमधून आलेत त्या बुद्ध लेणीला भेट देण्यासाठी. तर आपण मुंबईत राहून सुद्धा आपण या ठिकाणी येणं गरजेचं आहे. धन्यवाद, तुम्ही आला, पण एवढा लांबून आला तुम्ही बुद्ध लेणीला भेट द्यायला. धन्यवाद. त्यानंतर तुम्हाला अजूनही प्लास्टर दिसते. साईडला तुम्ही बघू शकता. समोर सुद्धा तो तुम्हाला तो झोपण्याकरता बिलकुल करता एक कोठा बनवलेला आहे. या बाजूला तुम्हाला चिवट सुकवण्याकरता जे लाकूड
मध्ये टाकलं जातं दोन्ही साईडने. चिवर सुकवण्याची जागा आहे. एखाद्या साईडला दिवा लावण्याकरता एक खोकली असते. तसं हे भिक्खून करता बनवलेली लेणी म्हणजे प्रमुख म्हणजे भिक्खून करता राहण्याकरता वर्षावासामध्ये विशेष राहण्याकरता जागा. तर ह्या दोन प्रकारच्या आपल्याला लेणी बघायला मिळतात. एक म्हणजे थेरवादी परंपरेतली आणि दुसरी महायान पद्धती. थेरवादी म्हणजे काय? थेरवादामध्ये जो फक्त तुपाची पूजा करायची. तुप आहे, पद्म आहे, म्हणजे भगवान पद्मा किंवा त्रियोदशी चिन्ह, हे सर्व थेरवादामध्ये मोडतात. आणि जेव्हा पहिल्या इसवी सणाला जेव्हा राजा कनिष्ठ आला, राजा कनिष्ठने भगवान बुद्धाची पहिली मूर्ती घडवली आणि त्यानंतर गांधार शैलीचा जन्म झाला. आज सध्याच्या मूर्ती तुम्हाला जे दिसतात त्या महायान पद्धती. जर तुम्ही कारले लेणीला जर गेला, तुम्हाला आतमध्ये जो भाग आहे आतमध्ये स्तूप आहे, म्हणजे तो महायान पद्धती. त्यांच्या भिंतीवरती तुम्हाला भगवान बुद्धाचे दोन पाय कोरलेले हे महायान पद्धतीनंतर कोरले. तसं तुम्ही कान्हेरी लेणीमध्ये सुद्धा जर गेला तर आतमध्ये तुम्हाला स्तूप दिसतं. काय भगवान बुद्धाच्या 25 फुटाच्या दोन तुम्हाला मूर्ती दिसतात ज्या गुहेमध्ये आहेत, त्या सुद्धा या महायान पद्धतीने. तर हे लेणीचे प्रकार आहेत. तर ही लेणी सगळी आहे थेरवादी परंपरेची. वरचा भागामध्ये थोडं वरतीच घ्या ते महायान पद्धती इसवी सणाच्या पहिल्या शतकात. पुढील माहिती आपण बघूया. हा शिलालेख प्राकृत पाली भाषेतला आहे. तुम्हाला आधी संस्कृत वगैरे सांगितलं जातं की संस्कृत ही सर्वात जुनी भाषा आहे, परंतु संस्कृत ही जुनी भाषा नाही. प्राकृत ही भाषा आहे. मोडी लिपी ही पेशवे काळामध्ये आलेली ती मराठीत आहे, पण ती मोडून लिहिलेली असते म्हणून तिला मोडी लिपी. तर ही जी आहे आपल्याला ब्रह्मलिपी आपण समोर बघतो. त्यामध्ये सुरुवातीचा शब्द जो आहे तो आहे सिद्धम. सिद्धम आता तुम्हाला संपूर्ण वाचून दाखवण्यापेक्षा माझ्याकडे त्याचं इन्स्क्रिप्शन आहे. जर तुम्हाला वाचायचं असेल तर जेम्स बर्नरचं पुस्तक आहे द इन्स्क्रिप्शन ऑफ वेस्टर्न इंडिया फ्रॉम टेम्पल अँड त्यामध्ये तुम्हाला आहे. त्याच्यामध्ये लिहिलंय सिद्धम कुमारास दान भोजस्स वेणुपालिकस्स लेन चैत्य घर ओवारिकास आठ नियुक्तलेनस उभतो पसेसु कोडियोने, म्हणजे तो दोनचा अक्षर आहे. दोन लेनस अलीगणिके पसोच जातो एकच कुमारसदे. आता यामध्ये काय लिहिलंय त्यांनी की हा जो दानदाता आहे त्याने काय लिहिलंय याच्यामध्ये लिहिलंय बघा ओवालिका आठ. आता हे जे लोक आहेत ना हे 8 आहे बघा बघा तुम्हाला मोजले ना बघा 3 आणि 6 आणि तो कोपऱ्यात 6. तर 8 त्यांनी विष्णुपालक जो कानभोजस आहे वेगवेगळ्या राजांच्या पदव्या होता. तर त्या काळातील कानभोजसनी विष्णुपालकने त्यांनी 8 ह्या शैलगृहाचं दान दिलंय. तसं हे जे लेण आहे आतमध्ये चैत्यगृहाचे दान दिलंय. तसेच तुम्हाला बाहेर आहे ना याच्यामध्ये लिहिले की 2 पाणपुड्या आहेत. त्या बाजूला 2 पाणपुड्या, त्या 2 पाणपुड्यांचा सुद्धा इथं उल्लेख आहे. तो त्यांनी दान केले. आणि त्यांचा जो मुलगा असेल कुमार आहे त्याचं नाव, तर त्याने जो समोरचा जो वरंडा आहे बाहेरचा तो रस्त्याचं त्याने दान दिलं. तर असं हे जे दान दिलंय हे कानभोजस नावाचे जे राजे होते त्यांनी विष्णुपालिक आणि त्याचा जो राजकुमार कुमार त्यांनी हे दान दिलेलं. तर अशा प्रकारचा हा जो शिलालेख आहे हा प्राकृत पाली भाषेतला आहे. आणि हा एकदम स्पष्टपणे तुम्ही वाचू शकता. जर तुम्ही ब्रह्मलिपी शिकला एकदम क्लिअर तुम्हाला हे जे शब्द दिसतात मला शेवटचा शब्द इथं हा ध्व आणि क्लिअर दिसतो. आणि बाकीचे सगळं तुम्हाला हे सगळे शब्द जे आहेत तुम्ही इथे वाचू शकता. तुम्ही आणि त्यामध्ये मोफतपणे ब्रह्मलिपी शिकू शकता आणि तुम्ही स्वतःहून वाचू शकता. धन्यवाद. या लेणीमध्ये आम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळालेली आहे. आठवड्याने पुढच्या लेणीला मी भेट द्यायला जातो. जायला पण मला वरती चढायला भीती वाटते. वरती नाही जाऊ शकत. पाणी साठवण्यासाठी ही 13 नंबर लेणी आहे.
पंचकोनी स्तंभ. जुन्या काळातल्या खिडक्या. याला काय बोलतात भाऊ? सभामंडप. अच्छा. हां. ओके. बरोबर बरोबर. त्या जुन्या काळातल्या खिडक्या. ओके. हां हां हां. त्याच्यासाठी ती जागा सोडलेली आहे. किंवा पुढच्या काळात म्हणजे दरवाजा बसवायचा म्हटलं तरी बघू. या ठिकाणी बौद्ध भिक्षूसाठी ही जागा आहे बसण्यासाठी. ही बाजू या ठिकाणी शिलालेख कोरले जायचे. आता समजा ही वास्तू आहे, त्या कोरण्यासाठी कोणी ना कोणीतरी दान दिलेले, कोणी ना कोणीतरी दान दिलेले. ज्या ज्या माणसांनी दान दिलेलं असतं त्याचं नाव असतं आणि काय दान दिलेलं आहे त्यांनी. आता समजा हा स्तंभ कोरण्यासाठी दान दिलेले तर जे काही कुणी दान दिलेले किंवा जी काही वस्तू त्यांनी, आता समजा हा स्तंभ दिलेला आहे किंवा हा सभामंडप कोणीतरी दिलेला आहे, तर त्याचं नाव असायचं आणि जी गोष्ट कोरण्यासाठी म्हणजे जे काही दान दिलेले त्याचं नाव असायचं. त्याच्यामध्ये व्यापारी असायचे, कोळी, वाणी, ब्राह्मण असे बरेच कुरकुर आहेत. बाहेरच्या देशातले पण आहेत. जे काम करतात लाकडाचे व्यापारी, लाकडाचे व्यापारी, लंकुडी म्हणजे लाकडाचे व्यापारी, कली म्हणजे सोन्याचे व्यापारी, असे वेगवेगळे उल्लेख आलेले त्यांच्या दर्जानुसार. खिडक्या आहेत ना, खिडक्या पण ह्याच्यासाठी होत्या की पुढे बघा पाण्याच्या पोळ्या होत्या. पाणी साठलं ना पुढं, उन्हाचा प्रकाश पडून त्या पाण्यावरचा प्रतिबिंब इकडे पडत होतो, प्रकाश पडत होतो. म्हणजे लाईटची गरज नव्हती. भेटी दिलेले अशा ठिकाणी पारिभाषिक स्तूप बांधण्यात आलेले. त्याच्यानंतरून उद्देशिका स्तूप म्हणजे ज्या ज्या ठिकाणी पारिभाषिक स्तूप म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्यांची चिवर असेल किंवा त्यांचं भिक्षापात्र असेल, ह्या ज्या काही गोष्टी ज्या स्तूपामध्ये ठेवले जाते त्याला पारिभाषिक स्तूप म्हटलं जातं. उद्देशिका स्तूप म्हणजे ज्या ज्या ठिकाणी गौतम बुद्धांनी जे काही भेटी दिलेले आहेत किंवा आरंत असतील, थेरो असेल, महाथेरो असतील किंवा बदंत असतील, तर जे काही भिक्खू होऊन गेलेले, जे काही सरसेनापती होऊन गेलेले त्यांचे चिवर असेल किंवा ज्यांनी भेटी दिलेले आहेत अशा ठिकाणी त्यांचे स्तूप बांधण्यात आले. आणि चौथा आणि शेवटचा स्तूप म्हणजे ओटीव स्तूप. ओटीव स्तूप त्याला संकल्प स्तूप किंवा मनोती स्तूप म्हटलं जातं. ते जे काही स्तूप आहे तो स्तूप एक आपण समर्पित म्हणतो. आज फॉर एक्झाम्पल म्हटलं तर आपण आज महापुरुषांचे फोटो लावतो घरामध्ये, तर ते आपण काय करतो, काही त्यांना उद्देशून म्हणून लावतो किंवा एक आस्था म्हणून लावतो. त्या पद्धतीचे हे ओटीव स्तूप आहे. तर हा एक स्तूप आहे, तर हा ओटीव स्तूप आहे. तर हा स्तूप ओटीव आहे. या ठिकाणी तुम्हाला बघा एक पट्टी दिसेल, खाली एक पट्टी दिसेल, इकडची तर गेलेली आहे पण या ठिकाणी एक पट्टी दिसेल छोटी. खालची जी काही पट्टी आहे ती पूर्ण असायची असं, तर त्याला जोतं म्हटलं जातं.
बरोबर. जोत. तर त्याच्यामध्ये हा एक पिल्लर आहे नाही का, हा मधला भाग आहे. तर याला मेदी म्हटलं जातं किंवा अधिष्ठान म्हटलं जातं. त्याच्यावरती हे जे काय भाग आहे याला वेदिका पट्टी म्हटलं जातं. ही वेदिका पट्टी. त्याच्यावरती हे दिसतंय ते अंड, हे अंड. त्याच्यावरती हार्मिका, ह्या हार्मिका आहे. त्याच्यावरती यष्टी असते पण याला नाहीये, यष्टी व छत्रवली असते. त्याच्यानंतरून हे जे काही वेदिका पट्टी आहेत, त्याच्यावर तुम्हाला हे एक बॉक्स दिसतील बघा, हे छोटे छोटे, हे गौतम बुद्धांचे 32 गुण आहे. आणि जे काही हे 1 2 3 हे जे काही 3 दिसतात हे 3 हे टोटल सगळे गोल बाजूनी 64 आहे. म्हणजे 32 गुण 64 दाखवण्यात आलेले गौतम बुद्धांचे. बरोबर. पंचशील पण दर्शवलेले किंवा हार्मिका पण म्हणतात. जे काही स्तूप आहे, स्तूपांच्या वरती तुम्हाला असेच दिसते, हार्मिकाच दिसते. हार्मिका हे 5च आहे बघा, जे काही पंचशील दर्शवतात. 8 कोणी स्तंभ दिसले, आपण जे काही अष्टांग मार्ग आहे तो दर्शवला जातो. 5 कोण दिसतो या ठिकाणी, तर हार्मिका 5 दिसतात, पंचशील दर्शवलं जातं. जे काही काही ठिकाणी तुम्हाला 4 कोणी दिसतील, 4 आरे हो खालीपर्यंत. ते जुन्नरचे सगळ्यात जास्त बघायला भेटतात. कुठे? जुन्नर असे स्तंभ पाहायला भेटतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही बुद्धकालीन गांधारपाळी लेणी या लेणीला भेट दिलेल्या आहेत महाड या ठिकाणी. तुम्हीसुद्धा या महाड ठिकाणी गांधारपाळी लेणीला भेट देण्यासाठी. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. मित्रांनो, आता आम्ही इथून जाणार आहोत महाड 14 तळ्याला भेट देणार आहे. तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी सत्याग्रह केला होता आणि त्या 14 तळ्याला आम्ही भेट द्यायला चाललेलो आहे.